यशोदा सामाजिक संस्था. यशोदा सामाजिक संस्थेद्वारे अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. आज उल्हासनगर येथील वडोल गावात श्रामनेर संघास, भारतीय बौद्ध महासंघास सोबतच भंते संघास भोजनदानाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजक हे किरण जाधव हे होते. तसेच यांच्या मार्गदर्शनाखाली शिबिराचे मार्गदर्शन योग्य रीतीने पार पडले. यावेळी भिक्खू संघाने उपासक उपासिकांना आपल्या विचारातून प्रबोधन करत मार्गदर्शन केले. भोजन ग्रहण करून नंतर या कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी आयोजक व इतर मान्यवरांनी ठळक वार्ताचे प्रतिनिधी अनिकेत सोनावणे यांच्याशी संवाद देखील साधला. सोबतच भंते धम्मप्रिय यांनी देखील मोलाचे मार्गदर्शन यावेळी केले. काय म्हणाले मान्यवर, चला तर मग पाहूयात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या अनुयायांना एक मूलमंत्र दिला होता, शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. याच मूलमंत्राला सत्यात उतरवलंय यशोदा सामाजिक संस्थेने. खरं तर आपण पाहिलं तर यशोदा सामाजिक संस्थेच्या माध्यमातून नियमितपणे जे सामाजिक उपक्रम आहेत ते आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आणि याचंच औचित्य साधत भारतीय बौद्ध महासभा असेल किंवा भिक्खू संघ असेल यांचा सत्कार व भोजनदान या ठिकाणी आपल्याला वडोल गावामध्ये पाहायला मिळते. आपल्यासोबत अध्यक्ष असणार आहेत, आपण त्यांच्या प्रतिक्रिया अगोदर जाणून घेऊया. सर, स्वागत आहे. यशोदा सामाजिक संस्थेचं काम आपण नेहमीच पाहतो. आज या ठिकाणी जो कार्यक्रमाचं नियोजन करण्यात आलेलं आहे, एकंदरीत काय माहिती द्याल आजच्या कार्यक्रमाबद्दल? आजच्या कार्यक्रमाची माहिती अशी आहे की आज आम्ही वडोलगाव ग्रामस्थतर्फे व यशोदा सामाजिक फाउंडेशन तर्फे श्रामनेर भोजदान यांचा भोजदानाचा एक कार्यक्रम राबवण्यात आलेला आहे. त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा म्हणजे समता सैनिक दल यांचे मोठ्या संख्येने उपलब्ध असून त्यांचा सत्कार समारंभ इथं करण्यात येणार आहे. आणि त्यात कार्यक्रमाची रूपरेषा अशी आहे की सदरील सर्व भंते जे आहेत त्यांना भोजनदान देऊन त्यात भारतीय बौद्ध महासभा यांचे जेवढे पण समता सैनिक दल आहे त्यांचा सत्कार इथं करण्यात येणार आहे. नक्कीच. एकंदरीतच काय सांगाल, किती भंते या ठिकाणी उपस्थित होते आणि एकंदरीत कधीपासून कार्यक्रम सुरू होता? कार्यक्रम हा 10:30 पासून सुरू होता. त्यात भंते जे आपले 15 भंते जे आज इथे आपल्या शिबिराला लाभ देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे समता सैनिक दल हे 50 ते 60 इथे आपल्या कार्यक्रमाला उपस्थित आहे. आणखी इतरही मान्यवर आहेत, आपण त्यांच्याकडून जाणूया. सर, काय सांगाल आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि किती महत्वाचा आहे अशा प्रकारे कार्यक्रम उपक्रम राबवणं? प्रथमतः तुमचे मनापासून आभार. सुंदर प्रश्न केला. मी आजच्या या कार्यक्रमाचं महत्व असं आहे की संपूर्ण भारतामध्ये बौद्ध धर्माचा प्रसार करणारी एकमेव संस्था आहे दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया, अर्थात भारतीय बौद्ध महासभा. या संस्थेचे प्रथमतः राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि द्वितीय राष्ट्रीय अध्यक्ष यशवंत भैयासाहेब आंबेडकर, तसेच तिसऱ्या राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय महाउपासिका मीराताई आंबेडकर आणि सध्याचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष आदरणीय भीमराव आंबेडकर यांच्या माध्यमातून संस्थेचा गेल्या वर्षभर बौद्ध धर्माचा प्रसार झाला होतो. आणि त्याचाच एक भाग म्हणून श्रामनेर शिबिर संस्था आयोजित करत असते. आज उल्हासनगर शाखेच्या वतीने गेले 10 दिवसापासून या तालुक्यामध्ये श्रामनेर संघाचं शिबिराचं आयोजन केलंय. आपण बघतोय संपूर्ण शहरामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार सुंदर उल्हासनगर शाखेच्या माध्यमातून होत आहे. आणि त्याच औचित्य साधून आमचे यशोदा सामाजिक संस्था ही संस्था अशी आहे की संपूर्ण क्षेत्रामध्ये कार्यरत असते, शैक्षणिक असो, राजकीय असो, धार्मिक असो. आणि त्याच्याच अनुषंगाने धार्मिक कार्य म्हणून त्यांनी आज एक संस्थेच्या एक श्रामनेर संघाला आमंत्रण देऊन आज त्यांचा सत्कार केला व त्यांचं भोजनदानाचं त्यांनी संस्थेच्या माध्यमातून राबवलं. आज आपण बघतो की आज बौद्ध धर्माचा प्रचार आणि प्रसार होण्याचं कारण काय, बौद्ध धर्म हा वैज्ञानिक धर्म आहे आणि त्यामुळे याचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे. आणि त्याची जाण म्हणून आमचे संस्थेचे अध्यक्ष ऍडव्होकेट किरणजी जाधव हे नेहमी कार्यरत असतात. आणि त्यांनी त्याच अनुषंगाने आज समता सैनिक दल असो, श्रामनेर संघ शिबिर असो, तसे आमचे इथले सर्व सामाजिक राजकीय कार्यकर्त्यांना नेहमी ते काम करत असतात. आज आपण त्याच अनुषंगाने येणाऱ्या काळामध्ये बौद्ध धर्माचा प्रचार कसा व्हावा आणि वाढावा या दृष्टीने संस्था कार्यरत आहे. नक्कीच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की भारत जे आहे ते बुद्धमय करेल आणि त्याला कुठेतरी सुरुवात आपल्याला पाहायला मिळते की गेल्या अनेक वर्षानंतर बाबासाहेबांचं अपूर्ण राहिलेलं काम जे आहे ते यशोदा सामाजिक संस्था असेल किंवा यासारख्या अनेक संघटना असतील त्या एकत्रित येऊन आपल्याला पाहायला मिळते. आपल्यासोबत पत्रकार स्वप्नील सावंत असतात, आपण त्यांच्या देखील प्रतिक्रिया जाणून घेऊया. दादा, काय सांगशील, तू देखील एक युवा आहेस, जेव्हा अशा प्रकारे सामाजिक उपक्रम आपण राबवतो कशा प्रकारे पुढच्या पिढीला एक संदेश मिळतो? धन्यवाद. मला तुम्ही बोलण्याची संधी दिली. सर्वप्रथम ठळक वार्ताच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे मी स्वागत करतो. ऍडव्होकेट किरण जाधव आणि त्यांची जी सामाजिक संस्था आहे, यशोदा जी सामाजिक संस्था आहे ती
गेल्या काही वर्षांपासून एक सामाजिक, धार्मिक, राजकीय क्षेत्रामध्ये त्या वडोलगावच नाही तर पूर्ण उल्हासनगर शहरामध्ये काम करत आहे. त्याचसोबत त्यांनी गेल्या त्यांच्या काही दिवसांपासून त्यांची अशी इच्छा होती की वडोलगावामध्ये एक आपला भिक्षू संघ व श्रामणेर संघ यावा आणि त्यांनी आपल्या वडोलगावाच्या रहिवाशांच्या माध्यमातून, एक जाधव कुटुंबाच्या माध्यमातून त्यांना भोजन द्यायला व्हावं आणि ती आज त्यांची इच्छा इथे साकार झालेली आहे. गेल्या काही दिवसा अगोदर त्यांनी एक बौद्ध सप्ताह, एक आगळी वेगळी इथे संकल्पना या वडोलगावामध्ये त्यांनी राबवली होती की एक बौद्ध सप्ताह म्हणजे ही जी संस्कृती आहे ती बुद्धिस्ट संस्कृती आज बाकीच्या धर्माने कशी अडॉप्ट केलेली आहे आणि आपली जी संस्कृती आहे ती कशी पुनर्जीवित करावी ही त्यांची संकल्पना होती आणि त्यांच्या पूर्ण कुटुंबियाने ती संकल्पना गावकऱ्यांच्या माध्यमातून इथे राबवली. मी माझ्या परिवाराच्या माध्यमातून त्यांना खूप इथे अभिनंदन व शुभेच्छा देऊ इच्छितो की असेच त्यांचे धर्मकार्य आणखी जोमाने इथे चालू राहू द्या. त्यांचं धार्मिक क्षेत्रातच नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रात त्यांचं खूप मोठं योगदान इथे त्यांचं आम्हाला पाहायला मिळतं. त्यांचं मार्गदर्शन आमच्या पूर्ण वडोलगाव वासियांना, आमच्या विद्यार्थ्यांना मिळत असतं. मी माझ्या परिवाराच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो व भविष्यामध्ये असे काही कार्यक्रम त्यांनी राबवावे यासाठी मी त्यांना धन्यवाद व त्यांना शुभेच्छा देऊ इच्छितो. आपल्यासोबत याविषयी अधिक माहिती देण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष आपण त्यांच्या देखील प्रतिनिधित्व. तर काय सांगाल, आज या ठिकाणी भोजनदानातील भिक्षू संघासाठी किंवा श्रामणेरसाठी या ठिकाणी आयोजित झालेलं आहे, एकंदरीत काय माहिती द्या? सर्व पहिले मी भिक्षू संघाला नमस्कार करतो. मी संत सैनिक आणि आलेले पत्रकारांना पण सर्वांना स्वागत करतो वडोलगाव या धर्मास मंडळ आणि वडोलगाव धर्मास मंडळामधून आणि शांतीदूत बुद्धविहारच्या वतीने सर्वांचा मी आभार मानतो. आणि किरण यशोदा सिद्धार्थ जाधव यांचं खूप म्हणजे एक बँक पण चालू केलेली आहे आणि त्यांचं कार्य धरारीचं चालूच आहे. आज या ठिकाणी बनते संघाचा जो कार्यक्रम राबवला गेला तर खूप म्हणजे लय मोठं झालंय. म्हणजे भारतामध्ये जे पाहिजे आपल्याला बाबासाहेबांचे जे स्वप्न होते, संपूर्ण जग, संपूर्ण विश्व बौद्धाचं झाला पाहिजे, ते कुठंतरी वडोलगावापासून मला हे वाटतं. आणि सर्व जे यशोदा फाउंडेशन जे चालू केलेलं आहे त्याचा मी भरपूर सपोर्ट करणार आणि जे लिहिलेलं जे सपोर्ट करणार सपोर्ट त्यांचा त्या फाउंडेशनचा मी जो अधिकार दिलेला आहे त्याचा मी संपूर्ण कार्य पार याच्यावर करतो. आणि किरण आणि त्यांची मिसेस अनिता किरण जाधव यांना पण मी जयगुरु करतो. जयगुरु. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलं होतं की एखाद्या समाजाची प्रगती जर पाहायची असेल तर त्या समाजाची स्त्री किती शिक्षित आहे यावर अवलंबून असते की तो समाज किती, त्या समाजाची प्रगती कशी होणार आहे. आपल्यासोबत महिला असणार आहेत, आपण त्यांच्या देखील प्रतिनिधित्व. मॅम, काय सांगाल, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महिलांसाठी देखील योगदान आपल्याला मोठ्या संख्येने पाहायला मिळतं. आज या ठिकाणी कार्यक्रम झालाय, काय माहिती द्याल? महिलांचा प्रतिसाद कसा होता? महिलांचा सर्वांनी छान प्रतिसाद दिलाय. मी सर्वांचे आभार मानते कार्यक्रमाला उपस्थित राहिले म्हणून. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न होतं की भारत जो आहे तो बुद्धमय करायचा आणि यामध्ये जर मोठं योगदान पाहायला मिळालं आपल्याला ते म्हणजे भिक्खू संघाचं. भिक्खू संघ ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता आपल्याला सदैव भारतीयांसाठी, बौद्ध संघासाठी, बौद्ध धम्मासाठी नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. आपल्यासोबत भंते असणार आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊयात एकंदरीतच भिक्खू संघाचं किती महत्व आहे आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल ते आपल्याला काय मार्गदर्शन करतील. वंदवी भंते, सर्वप्रथम एकंदरीत काय माहिती द्याल आजच्या कार्यक्रमाबद्दल आणि भिक्खू संघाकडे एक मोठी जबाबदारी आहे त्याबाबत काय सांगाल की कशा प्रकारे पार पाडली जाते? आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संपूर्ण भारत बौद्धमय केल्याशिवाय राहणार नाही हे बोललेलं होते, बरोबर. तर बाबासाहेबांनी भारत हे बौद्धमय कागदीपत्री करून ठेवलेलं आहे. आमच्यासाठी काही ठेवलं नाही, फक्त बाबासाहेबांचं स्वप्न होतं की मी प्रत्येक खेड्यापाड्यात जाऊन माझ्या लहान अज्ञान लेकरांना देखील मी बौद्ध धर्म पटवून सांगन आणि आचरण करायला शिकवून. हे बाबासाहेबांचं स्वप्न. आचरण शुद्ध भारत केल्याशिवाय राहणार नाही. परंतु बाबासाहेबांना ज्या दिवस जगता आलं नाही आणि म्हणून त्यांच्यानंतर त्यांचे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर हे कन्याकुमारी पासून ते रत्नागिरी पासून धर्मांतराचे कार्य चालू केलं आणि तिथून बौद्ध धर्म जिवंत ठेवला. एकंदरीत आजच्या कार्यक्रमाबद्दल आजचा कार्यक्रम आहे की या ठाणे जिल्ह्याच्या माध्यमातून उल्हासनगर तालुक्याने हा बोधाचार्य श्रामणेर संघाचं आयोजन केलं शिबिराचं आणि त्या शिबिराचा आजचा 3रा दिवस आहे. आणि त्या 3ऱ्या शिबिरात श्रामणेर संघाला भोजनदान देणारे दानदाते किरण जाधव, ॲडव्होकेट किरण जाधव या जाधव परिवारानं या संघाला भोजनदान देऊन पुण्य संपादन केलं आणि त्यामध्ये
आम्ही कुठलंही झालं तर धम्माचा प्रचार प्रसार व्हावा म्हणून वैयक्तिक भोजन कुणाचे हे करत नाही, जाग्यावर बाहेरच भोजन स्वीकारतो आणि लोकांना दाखवून दिसतंही संघ चलत आलेला, संघ बोलत गेलेला हा प्रचार होतो, म्हणून आम्ही या ठिकाणी भोजनदान स्वीकारलं आणि या भोजनाला इथं उपस्थित झालो, भोजन घेऊन तृप्त झाला संघ. एकंदरीत जर आपण पाहिलं तर बुद्ध धर्मामध्ये भिक्खू संघाची एक वेगळी मान्यता आणि भिक्खू संघाचं योगदान जर आपण पाहिलं तर अतिशय महत्वाचं आहे आणि त्याचाच कुठेतरी परिचय आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो की अनेक भिक्खू जे आहेत ते या ठिकाणी उपस्थित राहून आपल्या विषयातून प्रबोधन कशा प्रकारे होईल आणि बुद्ध धर्माला पुढे कशा प्रकारे नेता येईल यासाठी आपल्याला प्रयत्न करताना पाहायला मिळतो. तर एकंदरीतच आपण पाहिलं तर यशोदा सामाजिक संस्था गेले अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यांसाठी आपल्याला ओळखली जाते आणि त्यांनी आज कुठेतरी एक आगळा वेगळा उपदेश जो आहे तो मनाशी घेऊन भिक्खू संघ असेल किंवा श्रामणेर असतील किंवा भारतीय बौद्ध महासभेचे जे काही पदाधिकारी असतील त्यासाठी एक कार्यक्रम ठेवला होता. अनेक पदाधिकाऱ्यांची या ठिकाणी उपस्थिती आपल्याला पाहायला मिळते. तुर्तास इतकंच. व्हिडिओ जर्नलिस्ट राहुल साळवे सोबत मी अनिकेत. ठळक वार्ता उल्हासनगर.